मेकिंग सॅम्पल्स ऑफ डिफरंट पॉकेट्सच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। या सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल ट्राउझर्ससाठी इनसीम पॉकेट तयार करा, स्लॅंट पॉकेट तयार करा, टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड, सिंगल नीडल लॉक स्टिच मशीन 1, आयरन बॉक्स 1, hand needle 1, scissors 1, dressmaker pin 1 box, poplin cloth 0.35 meter by 0.90 meter, casement 0.25 meter by 0.90 meter, lining 0.35 meter by 0.90 meter, sewing thread 1. Prepare an inseam pocket for trousers. इनसीम पॉकेट्स नेहमी कपड्याच्या सीम मध्ये ठेवल्या जातात। इथे पॉकेटचा तुकडा कपड्याच्या रॉंग साइडला हँग होतो। हा खिसा स्कर्ट आणि ट्राउझर्स मध्ये साइड सीमच्या हिप लेवलवर ठेवला आहे। इनसीम पॉकेट तयार करण्याच्या स्टेप्स खाली दिल्या आहेत। केसमेंटचे दोन तुकडे 25 सेंटीमीटर बाय 13 सेंटीमीटर घ्या। 3 सेंटीमीटर अंतरावर पॉइंट मार्क करा आणि वरच्या काठावरून लांब बाजूला 13 सेंटीमीटर दोन्ही मार्क्सवर नॉचेस कट करा। पॉकेट पाउच कापडाचा एक तुकडा 22 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर कापून घ्या। फॅब्रिक लेंथवाइज फोल्ड करा। पॉकेट स्टेज जेटिंगसाठी केसमेंट कापडाचे दोन तुकडे 13 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर कापून घ्या। वरच्या आणि खालच्या एजवरून 1.5 सेंटीमीटर अंतर ठेवून जेटिंग तुकड्याच्या एका लॉंगर साइडने नॉचेस कट करा। नोट: सर्व नॉचेसची डेप्थ 1 सेंटीमीटर असावी। शेप पॉकेट पाउच पॉइंट 0 to point 1 is equal to 22 सेंटीमीटर पाउच लेंथ। Point 1 to point 2 is equal to point 1 to point 3 is equal to 5 centimeter. Point 2 to point 4 is equal to 1.5 centimeter. Marked lines वर कट करा। Join point 2 to point 4. Shape round point 3 to point 4. Marked line वर कट करा। वर पासून म्हणजे पॉइंट 0 आणि खालच्या कोपऱ्यापासून 5 सेंटीमीटर म्हणजे पॉइंट 2 पासून नॉचेस कट करा। नॉच्ड असलेला एज वगळता एजवर ओव्हरलॉक करा। पाउचच्या तुकड्याच्या रॉंग साइडला स्टे पीस, दोन्ही बाजूंना जुळणारे नॉच आणि रॉ एज दुरुस्त करा। ओव्हरलॉकच्या बाजूने मशीन स्टिच करा। पाउचच्या तुकड्याची रॉंग साइड आणि केसमेंटची राइट साइड ओरिजिनल पीस एकत्र नॉचेस आणि एजेस जुळतात। नॉच डेप्थ पासून थोड्या अंतरावर नॉच मध्ये एकत्र करा आणि मशीनच्या सहाय्याने स्टिच करा। सीम अलावन्स एज पासून 8 मिलीमीटर सोडून द्या। दोन्ही टोकांना धाग्याचे टोक गाठून बंद करा। पॉकेट पाउच ओरिजिनल क्लॉथच्या रॉंग साइडला टर्न करा। सीम एजवर 2 मिलीमीटर आत पुश करून प्रेस करा। एज पासून 8 मिलीमीटर अंतरावर असलेल्या नॉचेस मध्ये राइट साइडला टॉप स्टिच करा। दोन्ही बाजू फिनिश करा। पॉकेट पाउचला लेंथवाइज फोल्ड करा आणि रॉंग साइड बाहेर आणा। राउंड शेपच्या वरच्या टोकाला पिव्होट बनवणाऱ्या काठापासून 0.75 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या खालच्या गोलाकार कडा बास्ट आणि स्टिच करा। मशीनने जुळवा। कॉर्नर क्लिप करा आणि बास्टिंग काढा। पॉकेट पाउच राइट साइडला टर्न करा। सीम मध्यभागी सेट करा। काठापासून 0.75 सेंटीमीटर अंतरावर वरची शिलाई करा। दोन्ही मूळ तुकडे राइट साइडनी एकमेकांवर ठेवा। खाच आणि रॉ एज वरपासून खालपर्यंत जुळवा।
पॉकेट पाउचच्या पॉकेटच्या माउथ जवळच्या लूज रॉ एजवर ओरिजिनल क्लॉथच्या रॉ एज आणि बास्ट सह टॅग करा. वरपासून खालपर्यंत 1 सेंटीमीटर सीम अलावन्सेस सोडून मशीनद्वारे स्टिच करा. पॉकेटमध्ये सीम अडकणार नाही याची काळजी घ्या. ओरिजिनल क्लॉथच्या राईट साइडने बाहेर काढा. पॉकेटच्या माउथ मधून सीम अलावन्स प्रेस करा. मागील शिवण रेषेपासून 2 मिलीमीटर अंतरावर सीम अलावन्स बाजूला टॉप सीम बनवा. प्रिपेअर अ स्लॅन्ट पॉकेट. फ्रंट हिप पॉकेट वेस्ट लाईन पासून स्लॅन्ट असतो आणि खालच्या कपड्याच्या बाजूच्या सीम लाईन मध्ये संपतो. त्याचे खिशाचे तोंड सरळ, कर्ण किंवा वक्र आकारात पूर्ण केले जाऊ शकते. स्लॅन्ट पॉकेट तयार करण्याच्या स्टेप्स खाली दिल्या आहेत. एक जेटिंग तुकडा 15 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर घ्या. एक लांब आणि एक लहान कॉर्नर ओव्हरलॉक करा. केसमेंटचे 2 तुकडे 25 सेंटीमीटर बाय 13 सेंटीमीटर घ्या आणि कापडाच्या चुकीच्या बाजूला मूळ तुकड्याच्या डाव्या वरच्या कोपऱ्यात पॉइंट ए चिन्हांकित करा. बी पॉइंट चिन्हांकित करा. खालच्या बाजूने ए पासून 13 सेंटीमीटर आणि सी वरच्या काठावर ए पासून 5 सेंटीमीटर. पॉइंट बी वर नॉच 1 सेंटीमीटर आणि पॉइंट सी वर लहान खाच कापून घ्या. सी आणि बी ला जोडून घ्या. रेषा बी ते सी वर खाचच्या खोलीपासून काढली पाहिजे. कापडाच्या राईट साइडला ट्रेसिंग व्हील सह मार्क काढा. अस्तर सामग्रीमधून मसुदा आणि कट पॉकेट पाउच मध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. पॉकेट पाउच मूळ तुकड्यावर ठेवा. पॉकेट पाउचची उजवी बाजू आणि मूळ सामग्रीची चुकीची बाजू एकत्रितपणे बाजूच्या कडा जुळवा. दोन्ही तुकडे बी सी मार्क रेषेपासून थोडे दूर राईट साइडने एकत्र करा. सरळ दाण्यावर पातळ कापडाची टेप कापून घ्या. 13 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. कापडाची विणलेली टेप सेल्वेज देखील वापरली जाऊ शकते. पॉकेट पाउचच्या चुकीच्या बाजूला बास्टिंग लाईनच्या बाजूने टेपची धार ठेवा आणि टेपच्या मध्यभागी स्टिच करा. पाउचच्या दुसऱ्या बाजूला जेटिंग तुकडा ठेवा आणि राईट साइड एकत्र करा. रॉ एज वरच्या बाजूला आणि बाजूला जुळवा. नजरेआड केलेल्या कडांना बास्ट करा आणि स्टिच करा. खिशातील पाउच कापड टेपच्या बाहेरील काठाने कापून टाका. ओरिजिनल क्लॉथचा त्रिकोणी भाग पाउचच्या तुकड्यावर रॉंग साइडने मार्क करा आणि हलक्या हाताने इस्त्री करा. खिसा आणि मूळ कापड राईट साइडने वरच्या बाजूला वळवा. दुमडलेल्या काठापासून 0.75 अंतरावर राईट साइडने वरची शिलाई बनवा. मूळ कापड आणि पॉकेट पाउच उघडा. मूळ तुकड्याची कच्ची धार 0.5 सेंटीमीटरने आतमध्ये त्रिकोण बनवते आणि खिशाच्या थैलीने शिलाई करा. पाउचचा तुकडा लांबीच्या दिशेने राईट साइडने फोल्ड करून घ्या आणि गोल आकाराशी जुळवा. काठ शिवून घ्या. पॉकेट पाउच उजवीकडे वळवा आणि सीम मध्यभागी सेट करा. खिशाचे तोंड जेटिंगच्या तुकड्याच्या बाजूने आणि पॉकेट पाउच आणि मूळ तुकड्याच्या वरच्या कडांवर सपाट ठेवा. नोट: पॉकेट एजची वरची तिरकी रेषा जेटिंग पीसच्या वरच्या कोपऱ्यापासून 5 सेंटीमीटर अंतरावर ठेवली जाईल याची काळजी घ्या. मूळ तुकड्याच्या बाजूची लांबी आणि पॉकेट माउथच्या खाली जेटिंग आणि पॉकेट पाउच सह खिशाच्या तिरकस रेषेच्या वरच्या बाजूला दुमडलेल्या काठापासून 2 मिलीमीटर अंतरावर वरच्या काठाच्या खाली 2 सेंटीमीटर पर्यंत स्टिच करा आणि मजबूत टॅकिंग करा. मूळ कापडाचा दुसरा तुकडा घ्या. एकाला राईट साइडनी एकत्र ठेवा. खिशातील थैली वरच्या बाजूला ठेवा. स्टिच साइड सीम 1 सेंटीमीटर सीम अलावन्स सोडून. रिकॅप:
या सेशनमध्ये आपण शिकलो ट्राउझर्ससाठी इनसीम पॉकेट कसा तयार करायचा, स्लॅन्ट पॉकेट कसा तयार करायचा. आशा आहे की तुम्हाला या सेशनमधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशनमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.